चला तर मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या उपवासाच्या खिरीच्या पापड्या। त्यासाठी मी इथे साबुदाणा रात्री भिजत घालून घेणार आहे। आपण साबुदाण्यात रात्री भिजवताना अशा पद्धतीने थोडं पाणी ठेवणार आहोत, म्हणजे आपला साबुदाणा छान भिजतो। साबुदाणा भिजलाय आता आपला। आपण आता इथे खीर शिजवून घेणार आहोत पातेल्यात। त्यासाठी मी आता याच्यात पाणी टाकणार आहे। आपला साबुदाणा आपण जसा अंदाज घेतला ना त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं आहे। मी साबुदाणा इथे 1.5 पावशेरच घेतलेला आहे, तर मी पाणी फक्त इथे 1.5 ते 2 तांब्याच पाणी टाकणार आहे। आता आपण या पाण्यामध्ये मीठ टाकून घेऊ। मैत्रिणींनो, जर तुम्ही उपासाला जिरं खात असाल तर तुम्ही जिरंही टाकू शकता याच्यात। हवं असलं तर तुम्ही त्याच्यात तिखट किंवा मिरची टाकू शकताय। चला तर मैत्रिणींनो, आता आपलं पाणी उकळलेलं आहे। आपण आता साबुदाण्याच्या सोडू। ही साबुदाण्याची खीर आपल्याला सारखे हलवावी लागते, पण हलवताना थोडी काळजी घ्यायची, ती अंगावर येऊ शकते आपल्या। बघा, हळूहळू खीर घट्ट होती आपली, मस्त शिजू द्यायची आपल्याला। आता आपली खीर इथे मस्त तयार आहे। आपण ही थंड होऊ देऊ, मग आपण कॅरी बॅग किंवा पॉलिथिन असतं ना त्याच्यावर आपण या पापड्या टाकायच्या आहे उन्हात। गरम गरम नाही टाकायच्या आहे, थंड करून मग टाकू आपण। बघा तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण उन्हात या पापड्या टाकून घ्यायच्या आहे पळीने, व याला दुपारनंतर आपल्याला थोड्या उलट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे चांगल्या सुकतात। तर मैत्रिणींनो, या आपल्या साबुदाण्याच्या पापड्या आपल्याला 2 दिवस उन्हात, कडक उन्हात वाळवायच्या आहे। बघा, आपल्या साबुदाण्याच्या पापड्या उन्हात 2 दिवस कडक उन्हात वाळवून मस्त तयार आहे। आता मी या पापड्या तेलात तळून घेणार आहे। तळताना थोडं लांबूनच तळायचं, नाही तर त्या अंगावरही उडतं तेल आपल्या। बघा, आपल्या साबुदाण्याच्या पापड्या इथे तयार आहे, मस्त तळून खूप नरम झाल्या आहे, मस्त सॉफ्ट अशा। मैत्रिणींनो, तुम्ही करून बघा, खूप छान लागतं खायला। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।